तुला पडलेला प्रश्न मी आत्ता सांगताना तेच सांगणार होतो. मी आत्ता ज्या अवस्थेमध्ये बसलो होतो, पाय पसरलेत, हात मागं, आकाशाकडे नजर, नजरेच्या मध्ये आणखी काही हिरवीगार वृक्ष आहेत ती. त्याच वेळेस माझ्या मनामध्ये असं आलं होतं की झाड कशाचं आहे, करंजाचं, दिसतंय काय आकाश, बघतोय कोण मी मध्ये नेमका कोण बघतोय तर डोळे, डोळ्यामध्ये नेमका कोण बघतोय तर प्रकाश, प्रकाश कुठून आला, नारायणाकडून. हे इंद्रिय गोलक फक्त निमित्त आहेत, माध्यम आहेत. तुझं वाक्य काय होतं? एका जनार्दन नाम पाहता मिळे आत्माराम. हे नाथांचं त्या अभंगातलं शेवटचं वाक्य. एका जनार्दनी नाम आणि पाहता मिळे आत्माराम. मग एक सगुणातलं सांगितलं आणि एक निर्गुणातलं सांगितलं. आत्म्याचा संबंध वेदांताशी येतोय, ठीक नाही काय? आत्म्याचा संबंध वेदांताशी येतोय, ज्ञानाचा संबंध, आणि नामाचा संबंध सगुण भक्तीशी येतोय. अच्छा, पृथ्वी तळावर अशी कुठली वस्तू आहे ज्याला नाव नाही? सांगा. प्रकृतीमधली अशी कुठली वस्तू आहे, पदार्थ आहे, व्यक्ती आहे, स्थिती आहे, अवस्था आहे ज्याला नाम नाही, नाव नाही? असं काय आहे? आहे हा? सर्वाला नाव आहे. आज सृष्टीला चालवतंय ते कोणी बघितलं नाही, पण तरी त्याला नाव दिलंय. ते सत्य आहे, ते ब्रह्म आहे, ते चैतन्य आहे, ते विभू आहे, ते अनंत आहे. पण जे दिसत नाही त्यालाही नाव दिले, आणि जे दिसते त्यालाही नाव दिले. ठीक आहे ना? इतना एवढं तर समजलं ना? एका जनार्दनी नाम पाहता मिळे आत्माराम. अच्छा, मग आता उदाहरण घ्या की आपण रात्री झोपलो तर आपण झोपलो, नाव तसंच जिवंत आहे ना, उठवण्यासाठी आहे की नाही? उठवण्यासाठी नाव जिवंत आहे, आणि ज्याला उठवायचे तोही जिवंत असला पाहिजे ना. मड्याच्या पुढे त्याचं नाव घेतलं रात्रंदिवस तर ती मडं उठणार नाही, आहे की नाही? पाहता मिळे आत्माराम. तुम्ही आत्मविश्रांतीसाठी सर्वस्वाचा त्याग करून पडलेला आहात, आहे की नाही? आता त्याचा उपयोग कुठं होणार? तर ज्याला उठवायचे त्याच्यासाठी नामाचा उपयोग होणार, आहे की नाही? आता जर कोणी म्हटलं पुसेगावचा नंदकुमार विश्वनाथ जाधव, आणि इथं हजारो नंदकुमार जरी असले नाही का, तरी ह्यात सगळी पूर्ण ओळख आली. गाव आलं, मी आलो, माझं आडनाव आलं आणि वडिलांचं नाव आलं, आहे की नाही? अचूक पत्ता हा झाला. तसं नाम जे आहे ते तुम्हाला अचूक पत्ताच देतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना? भगवंताला हे सांगायचे किंवा संतांना हे सांगायचे की नाम तुम्ही घेत राहा, ते नाम तुम्हाला, ते नाम तुम्हाला अचूक पत्ताच देणार. आणि तो अचूक पत्ता म्हणजे काय? अचूक पत्ता काय? ठीक आहे, काय अचूक पत्ता काय आहे सांगा. एवढं तरी लक्षात आलं ना? तुम्हाला उठवणार कोण आहे? तुमचं नाव उठवणार आहे. कुणीतरी तुमचं नाव घेणार आहे, तुम्ही उठणार आहे. आणि उठल्यानंतर तुम्हाला प्रचिती काय असणार की हां, अहम ब्रह्मास्मी, तोच मी, आहे की नाही? मराठीमध्ये तोच मी, अहम ब्रह्मास्मी. आपण आत्मविश्रांतीला गेलोय, निर्गुणात गेलोय, पण निर्गुणात राहू शकत नाही, कारण जीवात्मा आहोत आपण, ठीक आहे ना? हे जीवचं नाव आहे, पण आत्मा हे काही नाव नाही. पण त्याला एक संबोधन काहीतरी द्यायचं म्हणून मग सांगितलं. निर्गुणाला सुद्धा नाव दिलेलं आहे आणि सगुणाला सुद्धा नाव दिलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं निर्गुणाला नावच नाही. आणि सगुण जो काय, सगुणाची जी काय आहे सुख दुःख, ती सगळी निर्गुणावर आधारित आहे. त्याच्यातून तो परमविश्रांतीला जाण्यासाठी एका जनार्दनी नाम पाहता मिळे आत्माराम. आता हे पाहणे म्हणजे काय? आता याच्यावर येऊ, ठीक आहे ना? आता मगाशी मी तुमच्याकडे बघत होतो असं तुम्हाला वाटलं, पण मी
नजर फिरवली, आकाशाकडे बघतो, झाडाकडे बघतो, पाहत होतो झाडाकडं असं दिसतंय, पण झाडाकडं पाहत नव्हतो. या प्रकृती तत्वाच्या पलीकडं काहीतरी आहे दिसतंय, त्याला पाहत होतो. मग जे दिसतंय ते बी आणि जो बघतोय ते बी, दोन्ही आम्ही एकच आहोत. पाहता मिळे आत्माराम. बस समजले ना. या प्रकृतीच्या पलीकडे काहीतरी ईश्वर तत्व आहे आणि त्याला कुणीतरी नाव दिले. त्याची इच्छा असली तर ते ब्रह्म होऊन येते, ते राम होऊन येते, ते कृष्ण होऊन येते, ते शिव होऊन येते. त्याला वाटेल ते होऊन येते, त्याची मर्जी. समजले ना. पण ते तुम्हाला दिसतंय का ते, तर तुम्ही म्हटलं दिसत नाही. मागे एकदा सांगितलं होतं, तुम्ही नामाची अशी खूप महिमा आहे अद्भुत, कलीमध्ये तर विचारूच नका. कलीमध्ये तर असं आहे की आता तुलसी रामायणामध्ये ठसून भरलेलं आहे. एक वेळ त्याच्यावर करू, ते काढ त्यातल्या सगळे नामावरची महिमाची, मग त्याच्यावर आपण चर्चा करू. नाही कली कर्मण भक्ती विवेकू, राम नामावलंबन एकू. तुम्ही भक्ती करायला जाल तर भाव स्थिर राहणार नाही. ज्ञानाच्या वाटेने जाल तर वैराग्य राहणार नाही. कर्माच्या वाटेने जाल तर कुठेतरी मोह धोका देईल तुम्हाला निष्काम कर्मात. मग कुठल्या वाटेने योग्य आहे? योग करायला जाल तर तसं काय आता या काळात योगायोग होऊ शकणं कठीण आहे. म्हणजे तितकी शुद्धी, आहारशुद्धी, विचारशुद्धी, त्याच्यानंतर स्थानशुद्धी देवदुर्लभ आहे. मग उरलं काय? अच्छा, उरलं ते सोडा, पण तुम्हाला पाहिजे काय? मार्ग कुठलाही असो, कुठल्याही मार्गाने गेल्यानंतर तुम्हाला हवं काय आहे? समाधान. आणि ते कसं? स्थिर. मागे मी सांगितलं, समाधीपेक्षा समाधान श्रेष्ठ का आहे? तर ते चढत नाही आणि उतरत नाही. ठीक आहे ना. चढती उतरते ती समाधी. ठीक आहे. मग निर्विकल्प बोध, सविकल्प बोध, हे भरपूर समाधीच्या व्याख्या आहेत. पण त्याच्यातून तुम्हाला ती सहज घेऊन जाते, ती सहज समाधीमध्ये. नाही का? काल रमणानं विचारलं होतं का कोणाला, मी सांगितलं ना तुम्हाला. हां, काय सांगितलं त्यांनी? तू सहज राहायला शिक, काम संपलं. सगळ्यात तपस्याचं परिवसन आहे सहजतेनं. अच्छा, विषय आला हा नामाचा, नाही काय? की कलीलाच फक्त नामाची महिमा अद्भुत दिलेली आहे. खऱ्या अर्थानं वेदांचा आरंभ सुद्धा हरिओम पासूनच झाला आहे ना. पूर्णाहुती ओम शांतीमध्येच झाली. मध्यावर बी नाव होतं, आरंभाला नाव होतं, शेवटी नाव होतं. पण याच्यामध्ये इतका सोपा दाखला त्याने यासाठी दिला. पण मूळ विषय काय होता तुमचा? एका जनार्दनी नाम पाहता मिळे आत्माराम. आता हे नाम पाहायचं कसं? तर खाता पिता, उठता बसता, देता घेता, कुठल्याही स्थितीमध्ये आणि परिस्थितीमध्ये तुम्ही नामाच्या द्वारा तुमची वृत्ती तोडून पुन्हा सत्याशी एकरूप होण्यासाठी जर प्रयत्न करत असाल, ठीक आहे ना. सत्याला आकार आहे का? नाही. का? तर सत्य निर्गुण आहे म्हणतात. सत्याबद्दल सगळ्या वेदांनी काय एक मुखाने सांगितलं, ते निर्गुण आहे सत्य. आणि जे सगुण आहे ते सत्य नाही. ना भाव विद्यते सता, ना स्वत विद्यते भाव, असंच ना. हां, तर निर्गुणाचं वेदाने सांगितलं की ते सत्य नाही. जे सत्य आहे ते निर्गुण आहे, आणि जे असत्य आहे जे सगुण आहे ते असत्य आहे. मग पाहावे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी दिसतोय मला करंज, दिसतोय मला आंब्याचं झाड, पाखरं आकाशामध्ये उडतेत, आकाश दिसतंय, पण त्याच्याही पलीकडे नजर होती, नाही का? जसं कोणी सांगितलं समजतं, आगा तो परे होणी परता न लिंपे विवरता. पण त्याच्या पलीकडे जो असणारा, त्याला पाहता पाहता पाहतोय कोण, याला बी पाहत होतो. मग पाहतोय तो मी आत्माराम आहे. ठीक आहे ना. आणि जे दिसतंय ते ब्रह्मराम आहे. ठीक आहे ना. अच्छा, हे कसं काय बरं? तर जसं मी झोपलेलो आहे पण मी जिवंत आहे, ही ती व्यक्ती पाहते. आता हे जिवंत आहे, हे पाहण्याची वस्तू आहे का?
जिवंतपण हे निर्गुणच आहे ना, पण ते सगुणात शिरलेलं आहे. मग सगुणाचं पोट हालतंय, श्वास चालू आहेत, हे पाहणंच आहे, नाही का? त्याला नाडी बाहीची गरज नाही. हे जसं आहे तसं त्या ब्रह्मरामाला हा आत्माराम असा पाहतो की ते ब्रह्म सगुण आहे. ब्रह्म म्हटलं की ते सगुण आलं. पण हे आत्माराम आहे, त्याला पाहतोय मी आराम करतोय की मी तोच आहे. जनकाला ज्यावेळेस ही विद्या प्राप्त झाली, ठीक आहे ना, त्यावेळेस त्याचं ब्रह्मपण रामामध्ये अवतीर्ण झालं की तो जो आत्माराम आहे दशरथाचा, तो इतका सुंदर आहे आणि तो सर्वात आहे चैतन्य रूपानं. मग मी इतका सुंदर आहे. आरशापुढे त्यांना आश्चर्य वाटलं. आरशापुढे जनकाला स्वतःला नाही पाहिलं, आरशापुढे त्या रामाला पाहिलं डोळ्यातून. नसेल समजलं अजून फोडून सांगतो. समजले म्हणून फक्त माझ्या प्रसन्नतेसाठी मान हलवू नका, ठीक आहे ना? म्हणजे तुम्ही खाता बघा, खाता पिता उठता चालता अगदी पुढं पाऊल टाकताना सुद्धा श्वासावर तुमच्या ते नावच खेळत राहतं. कुठलंही अगदी सोहमपासून ते अहमपर्यंत, ठीक आहे ना? ते रामकृष्ण गोविंद हरी विठ्ठल माधव काही पण ते श्वासात. अच्छा, त्या दोन्हीच्या मध्ये एक शांतीचा अनुभव येतो. एका बाजूला पाहतोय आणि एका बाजूला नावाची प्रक्रिया चालू दिसते तुम्हाला. त्या दोन्हीच्या मध्ये शांतीचा अनुभव येतो, ठीक आहे ना? आणि शांतीचा अनुभव तुम्हाला परमात्म तत्वात विश्रांती करायला सहाय्य होतो. कशामध्ये? परमार्थ तत्वामध्ये. त्यालाच स्वस्वरूप म्हणतात, त्यालाच स्वानंद सुख म्हणतात, त्यालाच अखंड आनंद म्हणतात, त्यालाच परमानंद म्हणतात. काहीही बोला, पाहणे असं आहे. नाम पाहता येत नाही, नाम लिहिता येतं, नाम घेता येतं, पण पाहता येईल का? ज्यांनी पाहिलंय ना ती उच्च अवस्थेला गेलेत म्हणून ती अनुभूती सांगितली. एका जनार्दनी नाम पाहता मिळे आत्माराम. ठीक आहे. आपण सगळ्या देवळाचे दगड बघतो आणि त्याची स्तुती करतो. काय सुंदर कोरलेले आहेत, काय सुंदर पॉलिश केलेलं आहे. पण रामाला, कृष्णाला, विष्णूला, जगदंबेला, गणपतीला आपण काय भारी दगड आहे कोरलाय म्हणत नाही. मग पाहणे काय आहे? त्यात पाहणे त्या देवतेचं मूळ स्वरूप पाहतो. हा विष्णूच आहे, हा शिव नव्हे. हा शिव नव्हे, हा गणेशच आहे. एका जनार्दनी नाम, नाव काय? राम. नाव काय? गणेश. पाहता मिळे आत्माराम. मग आत्माराम कधी मिळतो? त्याच्याशी आपलं इष्टत्व एकरूप झालं की, ठीक आहे ना, इष्टत्व किंवा त्याचं श्रेष्ठत्व आपल्यामध्ये स्थिरावलं की आत्माराम होतो. आत्माराम म्हणजे आनंद, सुख, समाधान, संतुष्टी, ठीक आहे, किंवा चिरविश्रांती. या आत्मारामाच्या अशा व्याख्या आहेत. आणि मग त्यातून अनुभव काय येतो? काय नाही, सत्याला मूल्य देत नाही. नाही, क्षमा, असत्याला मूल्य देत नाही, पण असत्यात राहून सत्याकडे नजर असते. नजर असते फक्त. पाहणे. पाहता मिळे आत्माराम. माऊलींचा ग्रंथ जो आहे कुठला? चांगदेव 65, त्याच्यामध्ये ह्या पाहणे शब्दाच्या खूप व्याख्या केलेल्या आहेत त्यांनी. ठीक आहे ना. देव दिसत नाही म्हणतो तर देव दिसतो, पण ती पाहण्याची नजर नसते. ठीक आहे ना. तुम्हाला दिसत नाही आणि सत्पुरुषांच्या पासून एक क्षण सुद्धा तो बाजूला होत नसतो. हे त्यांचं पाहणं आहे. ठीक आहे. मग असं जर नसतं तर माऊलींनी सुद्धा म्हटलं, हरी भेटीला म्हटलं नाही, हरी पाहिला गे म्हणले की नाही. हरी
तुकाराम महाराज बोलावा विठ्ठल पहावा. आहे की नाही? तुकाराम महाराज म्हटले पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल आणि पहावा विठ्ठल. आधी बोला आणि मग बघा. म्हणजे हे शेवट कलीला ते सांगितले की नामच तत्व आहे आणि तत्वच नाम आहे. आणि हे कोण? संतांचा शिरोमणी पुरुष ज्ञानेश्वर. नामा प्रत्यय तत्व नाही रे अन्यथा. आता काही बोलूच नको, पण नाव घेता घेता ती पुढची प्रक्रिया सुद्धा कळली पाहिजे. म्हणजे आपल्याला गाडी स्टार्ट करता येते, पण चालवता बी आली पाहिजे. स्टार्ट कुणाला बी करता येईल. नाव घेणे आहे की नाही, हे ठीक आहे, पण एकदा जर सुरू करायला आली, त्याची गोडी लागली, तर हळूहळू गेअर टाकणं किंवा हे बाकी वळण वेळ हे सगळं पुढं येतं पुढं. पण तरी बी नामाची गोडी असली पाहिजे. गोडी म्हणजे काय? तर ते पाहण्याची ओढ असली पाहिजे, ही गोडी आहे. ठीक आहे. नाम अमृता समान, अमृताहुनी नाम तुझे, असं काय आहे ना अभंग. तर गोडी म्हणजे काय? त्याच्यात ते पाहणे, ही गोडी आहे. त्याच्यात ते पाहणे. जसं दुधामध्ये आपण दूध घेतलं आणि जर कळलं की आपल्या समोरच काढलेलं आहे गाईचं दूध, आहे की नाही, गाईचं दूध आपल्याच समोर काढलेलं आहे, भांडं कोरडं आहे, दूध चोख आहे, तर नक्कीच त्याचं साय आणि लोण्यात रूपांतर होणारच आहे आणि त्याचं तुपात रूपांतर होणार आहे. हे पाहणे म्हणजे कोरं दूध आहे तर नक्कीच त्यात तूप निघणार आहे. तसं नामात गोडी आहे तर नक्कीच आत्मारामात विश्रांती होणार आहे. ठीक आहे ना, समजलं ना. तर हे गोडी म्हणजे कसं की गोडी म्हणजे की आकारानं प्रेम करता आलं पाहिजे, काही कारण नको. ठीक आहे ना. प्रत्येक साधू पुरुषांचं ते हे निमित्त आहे, त्यांनी आकारानं प्रेम केलं आहे आणि ते व्यक्तीवर बी केलं, साधकावर केलं, सेवकावर केलं, सगळ्यावर आकारानं प्रेम केलं. पण कुठे कुठे हे संसारी चतुर त्याच्या त्या आकारानं प्रेमाला भोळसट पण म्हणले. त्याला काय कळत नाही, नाही त्याला सर्व कळतं, पण तरीसुद्धा तो आकारानं प्रेम करतो. शिवजींना यासाठीच भोला म्हणतात. काय माहिती का? सगळ्यात टाकाऊ व्यक्ती असेल त्याचा ती देवता स्वीकार करते. सगळ्यात टाकाऊ वस्तू असेल, फूल असेल, पान असेल, त्याचा ती स्वीकार करते. का? तर ते शिवतत्व असं इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे की स्वयं राम सुद्धा म्हणतात की मी विश्रांतीचं स्थान आहे. राम काय म्हणतात? मी विश्रांतीचं स्थान आहे. पण शिव म्हणजे साक्षात पवित्रतेचं स्थान आहे. म्हणजे सगळ्या जगाकडे जर नजर टाकली शिवानं, तर शिवाला कुठेच एक तसू मात्र बी अपवित्रता दिसली नाही. पण माझ्यात विश्रांती करण्यासाठी त्यांना निवाडा करावा लागतो स्थानाचा, आहे की नाही, वाराचा. म्हणजे 5 अंग विश्रांतीसाठी लागतात माझ्यात बी. त्यालाच पंचांग म्हणते ना, तिथी, करण, वार, योग, नक्षत्र. आणि एवढा विराट पुरुष शिव, तो माझ्या रामतत्वात विश्रांती करतो, आत्मारामात. आणि त्याच्या कृपेनं मला हे सगळं पवित्र दिसतं. सिया राममय सब जग जानी. ठीक आहे. पाहणे आपला विषय तोच पुन्हा. एका जनार्दनी नाम पाहता मिळे आत्माराम, किंवा पाहता मिळे विश्राम. आत्माराम म्हणजेच विश्रांती, विश्रांतीची विश्रांती. म्हणून समर्थांना सांगावं लागलं, खरं सुख पाहिजे असेल तर प्रकृतीचं सुख ओलांडा. सुखाची घडी लोटता सुख आहे. प्रकृतीतून मिळालेल्या सुखाला जर ओलांडलं तुम्ही, तर ते रामतत्व तुम्हाला पाहता बी येईल आणि त्यात विश्रांती बी करता येईल. ते आत्मारामामध्ये तुम्ही तुमची अखंड स्थिती पाहत राहाल, पाहत राहाल. म्हणजे काय नेमकं?
आत्मारामामध्ये तुम्ही स्थिती पाहत राहाल म्हणजे तुमचा प्रकृतीत असून प्रकृतीशी संबंध नाही. जसं जल कमलवत पाण्यातच आहे पण पाण्याचा संबंध नाही, पण पाण्याशिवाय तर कमळ राहू शकत नाही. तसं देहातच राहणार पण देहाशी संबंध नाही, पण देहाशिवाय तर तुम्ही राहू शकत नाही ते चैतन्य. ठीक आहे ना. आता समुद्र भांड्यात घेतलेलं पाणी दिसतं, डेऱ्यात घेतलेलं पाणी दिसतं, पिंपात घेतलेलं पाणी दिसतं, आहे की नाही. मग समुद्रात असलेलं पाणी दिसत नाही का, पण त्याला आपण भांडं म्हणत नाही, आहे की नाही. त्याला भांडं म्हणतो का समुद्राला? कुठल्या भांड्यात येऊ शकत नाही. पण तरी बी या हातातल्या, उंजळीतल्या, पिंपातल्या, डेऱ्यातल्या पाण्याला पाहणं आणि समुद्राला पाहणं केवढा आनंद आहे, केवढा आनंद आहे. मग तेवढी विराट नजर करा म्हणतात. एका जनार्दनी नाम, तेवढी विराट नजर करा. त्याचं द्वारा दुसरं उदाहरण आपल्याला सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, गगनाहुनी वाढ नाम आहे. तशी नजर तुमची समुद्र पाहते, पण म्हणून काय सगळा समुद्र दिसतोय का? मग तुम्ही अंदाज लावताय. पुन्हा तो ज्ञान अजून बी पाहतोय मी, अजून किती समुद्र मोठा आहे. पाहतोयस का तवा तू? नाही, अंदाज लावतोय. ते बी पाहणंच आहे की हा 7 समुद्र एवढा पार आहे, अपार आहे, अपार आहे. आणि मग त्या बोटीत बसल्यानंतर 10 दिशेला फक्त समुद्रच दिसतो की नाही. आपण बोटीत प्रवास करायला लागलो की नाही, इथनं समजा अमेरिकेत चालला, इंग्लंड, कुठे चालला बोटीनं, तर 10 दिशेला समुद्र दिसणार ना. काय गाव नाही, झाड नाही, झुडूप नाही, काही नाही, आहे की नाही. मग जिथपर्यंत जातो तिथपर्यंत समुद्र दिसतो. तसं आपण साधू संतांच्या संगतीमध्ये हळूहळू संपूर्ण हे ब्रह्ममयच दिसतं. फक्त म्हणायला आपल्याला ही गाय आहे, ही कुत्रा आहे, ही मांजर आहे, हे अमुक आहे, पण सियाराममय सब जग जाणे, वासुदेव हा सर्व. ठीक आहे ना. पण पुन्हा गीतेनं सांगितलं, स महात्मा सुदुर्लभा. असं बघणारा दुर्लभ आहे, पण नाही असं नाही, आहे की नाही. अच्छा, मग ते पाहण्याचीच नजर आपल्याला त्याच्याकडून मिळते की तो एवढा प्रेम निर्गुणावर बी करतो, तेवढंच प्रेम सगुणावर बी करतो. त्याला माहिती आहे समोरची मूर्ती पाषाणाची आहे, मूर्ती पाषाणाची आहे, धातूची आहे, लाकडाची आहे, मातीची आहे, हे माहीत आहे. पण त्याला ती मूर्ती दिसतच नाही. ठीक आहे ना. जसं मी आता फोटो बघतोय, तर ते कागदावरचं चित्र आहे, पण मला माझी बायको, मला माझा मुलगा, मला माझी प्रेयसी दिसत असेल, तर ज्यावेळी माझ्यासमोर जो फोटो येतोय, माझ्यात त्याचंच चिंतन चालणार. मुलाला पाहून बायकोची आठवण नाही येणार, बायकोला पाहून प्रेयसीची आठवण नाही येणार, प्रेयसीला पाहून एखाद्या मैताची आठवण नाही येणार. ठीक आहे ना. मग हे पाहणं इतकं विस्तीर्ण होतं की ते माऊली म्हणतात आकाशासमान होतं, बरं का. डोक्यावर आकाश आहे आणि 10 दिशेला नजर फिरवली आपण, तर तेवढ्याच आकाशाला आकाश म्हणून बसत नाही आपण. आकाशाची विराटता जसं एका आपल्या बुद्धीच्या नेत्रानं पाहतो, आस्थेच्या नेत्रानं, विश्वासाच्या नेत्रानं पाहतो पुन्हा, तसं ईश्वर पाहणं आहे. आणि फिरून त्याचं मूळ स्वरूप म्हणजे समाधान, संतुष्टी. ठीक आहे. उदारता, क्षमाशीलता, दयावंतता, अनेक 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 गुण त्याच्याबरोबर लागले जातात. का तर याचा संबंध निर्गुणाशी आहे. मग संबंधाला सुद्धा पाहणी आहे. ठीक आहे ना. अरे तुला लाज वाटते, तू कुणाचा आहेस? आता कुणाचा आहे म्हणजे तिथं जाऊन विचारा का मी कुणाचा आहे? नाही, तो पाहतो आपला संबंध काय, आपलं गोत्र काय आहे, आपलं घराणं काय आहे, हे जसं पाहणं आहे. काय मुलगी पाहून आलो, पण मुलगी फक्त पाहून आलो तर बाकी काय झालं का? नाही.
त्याचं घराणं बी पाहिलं, त्याचे लागे बांधे पाहिले, धागेदोरे पाहिले. आता पाहिले म्हणजे धागेदोरे पाहिले म्हणतात, ते कोणाचा धागा कोणापर्यंत गेलेला आहे ग, पाहणे आहे. एकनाथ महाराजांना शेवट करतो ऐक. एकनाथ महाराजांना असं सांगायचंय, एका जनार्दनी नाम. अजून एका संतांनी सांगितलं, नामचा अर्थ फोडला त्याने. न म्हणजे निर्गुण आणि म म्हणजे माया. ठीक आहे ना. आणि दोघांच्या ठिकाणी मी एक डावीकडे एक उजवीकडे हात ठेवून नमन करतो आणि त्यांनी दिलेल्या नामाचा मी स्वीकार करतो. ठीक आहे. एक निर्गुण आहे, निर्गुणातला न, आणि दुसरा मायेतला म. आणि दोघांच्याही मी न आणि म वर असा हात ठेवून दोघांनाही नमन करतोय. आणि माझा एवढाच त्यांना मागणं आहे की मला प्रेम होऊ द्या, मोह नको. ठीक आहे ना. मोहात आणि प्रेमात फार फरक आहे. मला तुमच्या चरणी, तुमच्या संगतीत प्रेम होऊ द्यात, मोह नको. मोह झाला तर मला तुमच्या संघात राहायची इच्छा होईल. ठीक आहे ना. संघात राहायची इच्छा होईल. म्हणून माया सुद्धा निर्गुणाशी अखंड राहत नाही, निर्गुणाशी अखंड एकाकार राहत नाही. माया सुद्धा जसं प्रकृती फिरते तर ती सुद्धा विश्रांतीला जाते. आपण सुद्धा झोपतो तर सगुणातलं शरीर संपूर्ण नाव, धन, वैभव, संपत्ती जे काय आहे ते सगळं टाकतो, कुटुंब सगळं काय टाकतो आणि विश्रांतीला जातो. ज्या देहाने हे भोगायचे त्याची सुद्धा इच्छा करत नाही आपण. हे जसं आहे तसं शेवटी जो आपल्या स्वानंदामध्ये, आनंदामध्ये, परमानंदामध्ये, अखंडानंदामध्ये जसा खेळायचा प्रयत्न करतो, तो सुद्धा आधी पाहतो, तो सुद्धा असा पाहतो अनुकूलता कशाची आहे, कुठे आहे, प्रतिकूलता कशाची आहे आणि कुठे आहे. ठीक आहे ना. अनुकूलता आणि प्रतिकूलता पाहतो. पाहता मिळे आत्माराम. आपण तिथं बसणार होतो, तिथं नाही, आपण तिथून पाहिलं की त्याच्यापेक्षा ही जागा उत्तम आहे, पाहिले आणि इथं आलो. मग इथल्या वातावरणामुळे ती पवित्रता आणखी भरून आली, नाही का. मी आल्याच याला म्हटलं, इथं हवा चांगली लागते. तिथे वाहनांचा दबाव राहिला असता, तिथे मनाचा दबाव राहिला असता, तिथे जनांचा दबाव राहिला असता. हे सुद्धा पाहणं आहे. ठीक आहे ना. म्हणून किती उच्च गोष्ट त्याने अनुभवली. एका जनार्दनी नाम पाहता मिळे आत्माराम. आणि त्या अभंग सुरुवात काय येथुनी काय लिखाण आहे बघ. जेथुनी म्हणायला पाहिजे होतं त्याने, ते म्हणले येथुनी आनंद. खूप सुंदर. मग त्यांच्या काही अशा रचना आहेत की त्या प्रत्येक संतांच्या अनुभवाच्या रचना असतात आणि ते रचतेत. म्हणजे जसं श्रुतीने सांगितलं, तो बोलतोय म्हणून तो पोचलाय असं समजू नका, तो ऐकतोय म्हणून तो पोचेल असं समजू नका. तर त्यांना असं सांगायचं हे गुह्यच निराळ आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यांना असं की ऐकल्याशिवाय तर पोचत नाही आणि पोचल्याशिवाय तर बोलत नाही. पण तरी बी त्यांना इतकं प्रामाणिकपणे सांगायचं की तरी बी ते तत्व निराळ आहे, म्हणून बहिरंगाला बघून बोलू नका. ठीक आहे ना. हां, ते त्याच्या कृतीतूनच तुम्हाला दिसेल. ठीक आहे ना. तो वागतो कसा, खातो कसा, देतो कसा, उठतो कसा, आणि तुम्हाला प्रचिती येईल की याला हे आपल्याला जमणं अशक्य आहे, हे जमणं अशक्य आहे, हे जमणं अशक्य आहे, हे जमणं अशक्य आहे. ठीक आहे. तुम्हाला जे जे जमणं अशक्य आहे ते ज्याला शक्य झालंय, काय ते ज्याला शक्य. अरे ओशोचे एक वाक्य होतं, मला फार आवडलं. म्हटले सूरज कहाँ रहता है? आसमान में. चांद कहाँ रहता है? आसमान में. तो क्या चांदनी के लिए कोई जगह नहीं है?
हा? त्या दोघांनाच जागा आहे, मग चांदणीला काय जागा नाही का? भले ती उल्कापात होऊन एका दिवसात संपेल, पण राहती तर आकाशातच ना. तर तसं तुम्हालाही वाटलं पाहिजे, मला नाही मिळालं काय हरकत नाही, ज्याला मिळालंय त्याच्या संग तर मी आहे ना. इतनी तो बात तुम आजमा सकते हो. तो आजमाने के लिए म्हणले, तुम प्रकृति में तुमको जो मिलता है उसके ऊपर तुम्हें अहम होता है, और प्रकृति से परे जो है उसके साथ रहने के लिए तुम्हें अहम क्यों नहीं होता. जब वो ब्रह्मास्मि बोलता है तो आप भी इतना कह सकते हो, अहम अस्मि, आम्ही बी तुझ्याच बरोबर आहोत, नाही का. मग तेवढ्यातूनच सांगितलं जातं, धर्मराजाला स्वर्गात प्रवेश मिळत होता, तर बरोबर राहणाऱ्या कुत्र्याला सुद्धा त्याचं इमान पाहून त्यांनी सांगितलं, पहिलं ह्याला पार कर, मी नंतर जाईन. दोन्हीतलं एकच जायचंय ना, मग याला जाऊ दे आधी. बस सांगायचंय काय, धर्मराजाच्या बरोबर असलेल्या कुत्र्याची जर इमानी पाहून धर्मराजाला प्रथम स्थान त्याला दिलं, तर आपली इमानदारी गुरुना प्रिय झाली, तर गुरु सुद्धा आपल्याला पाहतेत. हे त्रिवार सत्य आहे. मग पुढचं शेवटचं वाक्य सांगतो, संपवतो. रघुराज थकीत होऊन पाहे. समर्थ म्हणतेत, देव सुद्धा तुम्हाला कुठून तरी आश्चर्यानं थकीत होऊन पाहतोय, की बाबा याला एवढं दिलं तरी याचं समाधान नाही, आणि त्याला एवढंच दिलं न मागता तरी त्याची पुढे काहीच इच्छा नाही, आणि ज्याला मी काहीच देत नाही तरी त्याची तक्रार नाही. म्हणून आपल्या योग्यतेला जसं कुत्र्याचं इमान, तसं आपलं सुद्धा इमान जर गुरुप्रिय झालं, शास्त्रप्रिय झालं, साधनप्रिय झालं, संघप्रिय झालं, तर हा शेवटचा जन्म समजायचा. ठीक आहे ना. आणि समजा आपण अधूनमधून चुकत असेल, तर प्रार्थनेच्या निमित्तानं आपला प्रामाणिकपणा त्यांच्या पुढे मांडल्यानंतर तीच इमानदारी आपल्याला कामाला येते. ठीक आहे. तीच इमानदारी, आपला प्रामाणिकपणा त्यांच्या हृदयापर्यंत पोचतो, हे त्रिवार तुम्हाला सत्य पटलं पाहिजे, पचलं पाहिजे, की तुम्ही कुठेही कुठूनही प्रार्थना करा, ती त्यांच्यापर्यंत पोचते. म्हणून समज आकाश मार्गे गुप्त पंथे असा शब्द वापरलाय समर्थने, वापरलाय ना. दास बोलतात आकाश मार्गे गुप्त पंथे. ते कुठून येते तुमच्याजवळ, काय तुम्हाला कधी देऊन जातेत, तुमच्याकडून काय काढून नेतेत, तुम्हाला कळू देत नाहीत. आणि तुमच्याकडून तुमची प्रार्थना घ्यायला त्यांना वेळ बी नसते, आरती घ्यायला वेळ बी नसते, त्यांची पाद्यपूजा घ्यायला तो वेळ नसते. पण कुठे जर ते गावले तर अगदी संकुचित वृत्तीनं ते सगळं स्वीकारत असतात. हेही लक्षात ठेवा. तुमच्या तावडीत कधी ते पुरुष गावलेच तर अतिशय संकुचित वृत्तीनं ते स्वीकारतात, आणि ते जेवढं स्वीकारतात त्याच्या हजारो पट ते तुम्हाला देतात. फक्त ते तुम्हाला पाहता आलं पाहिजे. म्हणून पूर्णाहुतीपूर्वी पुन्हा एकदा सांगतो, रघुराज थकीत होऊन पाहे. आपल्याला कुणीतरी बघतंय, आणि जे बघतंय त्याची नजर तुम्हाला बघता आली पाहिजे. ठीक आहे ना. जे तुम्हाला पाहतंय साधनेच्या वेळेस ते तुम्हाला कौतुकानं पाहतंय, आणि जे मोहात आपल्याला जे पाहतंय ते समजायचं की आपल्याकडे डोळे उठून पाहतंय, की यासाठी आला होतास का, हेच करायचं होतं, तर मग भरपूर योन्या पडलेल्या आहेत. पण तुझं पुण्य पाहून तुला ही जी योनी दिलेली आहे हिला मनुष्य योनी म्हणतात. मनुष्य योनी म्हणजे मनाचा ईश होण्याची ही योनी आहे, मनाचा देव होण्याची ही योनी आहे. म्हणून मोक्ष कुणाला पाहिजे तर मनालाच पाहिजे. आणि ज्या मनाचा आपला काही संबंध नाही, काही संबंध नाही, काडीचा संबंध नाही, त्या मनाच्या मोक्षासाठी, त्या मनाच्या इच्छेसाठी आयुष्यभराची जगाची सगळी धडपड आहे. मन एवं मनुष्यानाम कारणम बंद मोक्ष एव. ठीक आहे ना. म्हणून समर्थाने सुद्धा त्याला वेगळं करून सांगितलं, म्हणा तू चिरे पूर्व संचित केले. मी काय, माझं येणंही नाही आणि
जाणं नाही. आम्ही असो तशी असो बस. म्हणून ज्या मनाला आपण मोक्ष देण्यासाठी काय नानकांचं वाक्य काय, मन तू ज्योती स्वरूप आपला मूळ पहचान. मग त्या मनानं सुद्धा जर आपलं मूळ शोधलं तर त्या मनाचं मूळ सुद्धा चैतन्य आहे. पण त्यानं ते सोडलं आणि इकडं आल्यामुळं षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती असं झालं. ते शेवटी इंद्रियांचं 11वी इंद्रिय झालं. 10 इंद्रियात 11वी इंद्रिय झालं. पुढाकार त्याला दिला प्रकृतीत. पण त्या मनाला प्रकृतीतल्या सुद्धा मनाला कंटाळा येतो. म्हणून तर ते विश्रांतीसाठी त्याला एखाद्या मठ मंदिरामध्ये गेल्यानंतर एखाद्या सत्पुरुषापाशी गेल्यानंतर त्याला बरं वाटतं. म्हणजे त्याला सुद्धा कळतं आपलं मूळ स्थान हे आहे, ते नव्हे. मग हे मन म्हणजे काय, तर ते मन म्हणजे तुमच्या विचारांचा पुंज आहे. आणि तेच मन, मूळ मन, अपना मूल पहचान, तर तेच मन निर्विचार आहे. बात समज गए ना, गहरी बात बता रहा हूं. मन एकच, पण ज्यावेळी विचारा मध्ये येतं त्यावेळी ते उद्विग्न होतं, मोहांध होतं, आसक्त होतं. पण तेच निर्विचार अवस्थेमध्ये गेलं म्हणजे ते त्याच्या मूळ स्वरूपामध्ये गेलं. आणि मग मनाची मूळ अवस्था जी निर्विचार अवस्था, त्याला काय म्हणते, त्याला काय म्हटलंय, उन्मनीच की. पण निसंकल्प ब्रह्म उच्चते. समज गए ना, निसंकल्प म्हणजे निर्विचार. निर्विचार मनच ब्रह्म आहे. निसंकल्प ब्रह्म उच्चते. हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे की मन तेच आहे, पण ते आपल्या मार्गी निर्विचार अवस्थेला गेलं की समाधानी राहतं, संतुष्ट राहतं. ठीक आहे. एका जनार्दनी नाम पाहता मिळे विश्राम. मग ह्या मनाला बी पहा आणि त्या मनाला बी पहा. त्या मनाला तिथं गेल्यानंतर विश्रांती मिळते, या मनाला तिथं गेल्यानंतर विश्रांती मिळते. म्हणून वशिष्ठांनी सांगितलं, कधी सगुणातल्या मनाला साथ दे, कधी निर्गुणातल्या मनाला साथ दे. दोघांना साथ देण्याचं तुझं सामर्थ्य केवढं आहे त्याला सुद्धा तू, त्या सामर्थ्याला तू स्वतःच पहा. आलं का पाहणं? ठीक आहे ना. तुझ्याकडे ताकद अशी आहे, कावळ्याकडे ताकद कशी आहे, तो डावीकडे बी एका बोबळानं पाहतो, उजवीकडे बी एकाच बोबळानं पाहतो. तसं हे पाहणं आहे. तसं तू गुरूंच्याकडे पहा, तसं तू संताकडे पहा. आणि मग पाहता पाहणे म्हणजे ते पाहणं निघून जाईल आणि ज्याला पाहत होतो तेच तू होशील. ठीक आहे ना. आरशापुढे उभं राहिल्यानंतर आरशातल्याला आपण पाहतो काय नाही, आरशातला आपल्याला सांगतो की कपाळावर हे लागले, नाकावर ते लागले, मिशीवर ते लागले, कानावर ते लागले. आरशातला सांगतो. पण ते पुसल्यानंतर आरशातला खरा नाही, बाहेरचा खरा आहे वाटतं. तसं या पुरुषांच्या संग हळूहळू बाहेरचं खरं नाही, आतलं खरं आहे वाटतं. पाहता मिळे आत्माराम. समाधान झालं तुझं? नारायण. ठीक. जय जय रघुवीर. राम राम राम.